ऐकून आहे ना सोडून द्यायचं नसतं, तर ते आत्मसात करायला शिकायचं असतं आणि छोट्या छोट्या स्टेप्स घेत त्या पावलांवरती चालायला शिकायचं असतं. खूप व्हिडिओ शेअर केलेले आहेत, खूप साऱ्या कन्सेप्ट शेअर केलेल्या आहेत चॅनलवरती, त्या व्हिडिओज पहा. आता एक छोटंसं एक्झाम्पल देते, म्हणजे कन्सिस्टन्सी काय असते ते. म्हणजे लहान मूल बघा ना, एखादं चालायला शिकतं तर ते वर्षाचं झालं का 1.5 वर्षाचं झालं आणि उठलंय आणि उभं राहिलंय आणि चालायला लागलंय असं असतं का? नाही. पहिली स्टेप ही असते सरपटणं, जमिनीवरती सरपटणं, मग दुसरी असते गुडघ्यांवरती रांगणं, मग धरत धरत चालणं, मग कितीतरी वेळा पडणं, धडपडणं आणि मग ती उठणं. कारण आहे ना, त्या लहान मुलांच्या ब्रेनमध्ये ना तेव्हा कुठेही कंपॅरिझन नसतं की मला ओके त्या मुलाच्या आधी फास्ट चालायचंय, चालायला शिकायचंय, त्याच्या आधी पळायला शिकायचंय. नो, ते कंपॅरिझनच नसतं त्यांच्यामध्ये.